आपण आज जी शृंखला घेतली आहे न्यायसूत्राची, तुम्ही ऐकलं असाल तर्कशास्त्र, न्यायशास्त्र, ब्रह्मसूत्र. तर ह्या गीतेच्या 8वा अध्याय श्लोक नंबर 19 मध्ये भगवंत ह्या सृष्टीचं वर्णन करतात. काय करतात की ह्या जगाची आयुष्य जर पाहिली गेली तर आपल्याला वाटतं की आपण खूप वर्ष जगतोय, पण आपलं आयु जर आपल्या आयु पुढे मुंगीचं आयु जर पाहिलं तर किती वाटतं आपल्याला? काहीच नाही, छोटे आहे. तर आपल्यासमोर मुंगीचं आयु कसं एकदम काहीच नाही. तर त्याच प्रकारे तुम्हाला माहिती आहे मच्छर किती दिवस जगतो माहिती आहे? 3 दिवस जगतो. आणि याच्यापेक्षा तुम्ही पावसाळ्यामध्ये पतंग असतो, तो पतंग असतो तो किती घंटे जगतो माहिती आहे? 12 घंट्याचा आयु असते. म्हणजे 12 घंटे तो जन्म घेतो, मोठा बी होतो, लग्न बी करतो, मुलं बाळं बी होतात आणि मरून बी जातो. म्हणजे त्याच्यात आयु किती त्याचं नगण्य आहे. जसं मनुष्यासमोर एका पतंगाची आयु, मुंगीची आयु नगण्य आहे, त्याच प्रकारे देवदेवतासमोर आपली आयु कशी नगण्य आहे. जसं आपले 12 वर्ष झाले तर देवताचे किती वर्ष होतात? 12 दिवस होतात. म्हणून आपल्याकडे कुंभमेळा केला जातो. तर किती मनुष्याच्या कालगणनेसवर किती वर्ष केला जातो? 12 वर्षानं. पण देवताचे किती वर्षे? 12 तास. 12 तास असं त्यांचं आयु असतं. तर अशा देवतांचं आयु तेवढं आहे. तर ब्रह्माजीचं आयु किती आहे? तर असे 4 युग बढतात. किती? पहिले सत्य, त्याच्यानंतर द्वापार, त्रेता आणि कलियुग. अशा 4 युगाचे 1000 युग झाले तेव्हा ब्रह्माजीचे 12 तास होतात. ब्रह्माजी दिवसा काम करताना 12 तास ते काय होतात? झोपतात. महापर. आणि असे ब्रह्माजीचे 100 वर्ष होतात. म्हणजे 1000 युगाचं 12 तास होत असेल तर असे 100 युग होतात. तेव्हा भगवान विष्णू काय करतात? एक श्वास घेतात आणि त्या श्वासामध्ये सगळे जीवात्मा जातात. आणि ते जीवात्मा किती वर्ष राहतात भगवंताच्या पोटामध्ये? 4300 कोटी तो पोटामध्ये राहतो भगवंताच्या. आणि एवढं पोटामध्ये राहिल्यानंतर भगवंत परमात्मा रूपाने तुम्ही कधी अभ्यास केला असेल तर भगवंत आपले 4 विस्तारित स्वरूप करतात. पहिलं म्हणजे भगवान कृष्णाच्या रोम छिंद्रातून महाविष्णू होतात. महाविष्णूच्या तुम्ही बघितलं असेल, महाविष्णूच्या याच्यातून रोम छिंद्रातून ब्रह्मांड निघतात. जसं तुम्ही बबल्स याच्यामध्ये यात्रेमध्ये गेल्या तर ते मुलं बबल्स उडवतात ना, तसं भगवान महाविष्णूच्या रोम छिंद्रातून असे मोठमोठे बबल्स निघतात. आणि त्याच्यामध्ये त्या एका ब्रह्मांडामध्ये भगवंत कोणते जातात? त्याला म्हणतात गर्भदक्षशाही विष्णू. आणि गर्भदक्षशाही विष्णूमध्ये ते गेले की 14 लोकांची निर्मिती करतात. किती लोकांची? 14 लोके. आणि त्या 14 लोकांच्या निर्मिती केल्यानंतर प्रत्येकाला जीवात्म्याच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने नाही का प्रत्येकाच्या सोबत राहतात. जीव जंतू असो, किडी मुंगे असो, कोणी असो, या सृष्टीमध्ये जेवढे सजीव आहेत त्याच्यामध्ये सुद्धा भगवंत निवास करतात परमात्मा रूपाने. तर असे परमात्मा भगवंत जीवात्म्याचं सगळं रेकॉर्ड करून ठेवतात. आणि 4300 कोटी हे भगवद्गीतेमध्ये ह्या श्लोकामध्ये तुम्ही जर पाहिलं, अक्षर ब्रह्मयोग 15-16 या श्लोकामध्ये, तर त्याचं डिटेल्स वर्णन देते. एवढं रेकॉर्ड ठेवल्यानंतर भगवंत काय करतात? कर्मानुसार त्याला पुढचा जन्म भेटतो. आणि पुढच्या जन्मामध्ये त्याने काय काय कर्म केले, चांगले असो वाईट असो, ते सगळं ठेवतात. आणि पुढे त्या कर्मानुसार त्याला पुढचा जन्म भेटतो. जर मागच्या जन्मात त्यानं मांसाहार केला असेल तर त्याला पुढे कुत्र्याचं, वाघाचं किंवा मांजराचं जे मांसाहार, ज्यानं हाती मैथून केलेलं असेल त्याला डुकराचं शरीर भेटते. किंवा वेगळ्या आपल्या पूर्वकर्मानुसार त्याला पुढचं देह होते. म्हणून इथे पूर्वजन्म, प्रत्येक जन्मामध्ये भगवंत काय करतात? रेकॉर्ड करतात. आणि हे केल्यानंतर तो जीवात्मा विसरून जातो की माझ्या जीवनाचं वास्तविक ध्येय काय आहे. आणि ते जागृत करण्यासाठी आचार्याने आपल्याला एक सूत्र दिलेलं आहे. त्याला म्हणतात सुप्त उत्थित न्याय. सुप्त उत्थित न्याय म्हणजे जो झोपलेला व्यक्ती आहे त्याला जागृत करणं. कसं? बघा, भगवंताची स्मृती जर भगवंतानं ठरवलं असेल आपल्याला मागच्या जन्माचं आठवायचं असेल, लोक म्हणतात ना, प्रश्न करत का हो आम्हाला मागच्या जन्मात आठवत नाही. म्हणलं जर मागच्या जन्मात तू डुक्कर असला असता, तू जेवताना तुला काय आठवल?
किंवा तू कुत्रा असेल, तुला काय आठवलं? अरे चांगली विस्मृती दिली भगवंताने की तुला सगळं विसरून गेलेलं आहे, पण तू मागच्या स्वभाव बघा. लहान मुलगा आहे ना, मी कधी कधी ऑब्झर्व करतो, त्याला इनबिल्ट नाही का ट्रेनिंग असते, काही वस्तू घेतो तोंडात घालते. बाकीच्याला शिकवावं लागतं आपल्याला, पण आहार निद्रा भयमैथून इनबिल्ट नाही का मनुष्यामध्ये, कारण त्यानं मागच्या कितीतरी जन्मापर्यंत ते केलेलं असतंय आणि त्याच्या मनाला आणि त्याच्या इंद्रियाला ती सवय पडलेली असते. म्हणून हे जे न्याय देतात शास्त्र आपल्याला, हे सूत्र देतात. सूत्रे कसे देतात? मी त्याला उदाहरण दिलं, अथोत ब्रह्मजिज्ञासा किंवा आनंदमय अभ्यासा, किंवा आपल्याकडे म्हणे ना एक कथा येते, कोणती आपल्या शाळेत आपल्याला शिकवलं जाते की लांडग्याला कोल्याला द्राक्षे काय झाले? आंबट झाले. का बरं आंबट झाले? तो खूप भुकेनं व्याकुळ होता, खूप फिरला आणि एका द्राक्षाच्या बागामध्ये शिरल्यानंतर तो पाहिले द्राक्षे चांगले आहेत, उडी मारतो पण त्याला खायला भेटत नाही. मग शेवटी तो कंटाळून काय म्हणतो? द्राक्षे काय आहेत? मग त्याला लेसन काय घ्यायचं? आपल्याला जे भेटलं नाही आपण म्हणतो नाही काहीच कामाचं नाही, जाऊ दे, देव सोडून. प्रयत्न करतोच ना. मग त्या मनी आपण नाही का काय करतो आपल्या जीवनात करतो. तसंच हे जे न्यायसूत्र आहे, सुत्त उत्तिष्ठ न्याय, या न्यायाच्या द्वारे आपल्याला हे शिकवलं जात आहे की मनुष्याने जे झोपलेली अवस्था आहे त्याला स्मरण करणं. बघा, समजा तुम्ही आठवण करा किंवा तुम्ही एक तुमच्या मनामध्ये याच्याबद्दल विचार करा. तुम्ही रात्री झोपले आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही विसरून गेले की हे कोण आहे, ते कोण आहे, तर कसं होईल? तुम्हाला माहिती आहे का, अजिंक्य देव यांचे वडील होते रमेश देव, आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं सीमा देव. त्यांना एक रोग झाला होता, कोणता? अल्झायमर. ते कितीतरी वर्षे बेडवर होते आणि ते कोणाला ओळखत नव्हत्या. म्हणजे एक रोग तुम्हाला काय करतो, तुम्हाला सगळं विसरून टाकतो, तुम्हाला कळत नाही की हे कोण आहे. ते प्रश्न विचारले जातात. मला इस्कॉनमध्ये पण अशा घटना ऐकाय भेटलेले. तर भगवंत आपला काय करतात, आपण झोपलं तर सगळे आपल्याला स्मरण देतं की आपले आई वडील आहेत, बहीण भावंड आहेत, आपलं काय करायचं काय नाही करायचं, आणि पुन्हा रात्री झोपल्यानंतर पुन्हा विसरून जाते. म्हणजे रात्री झोपलं विसरून जातं आणि सकाळी उठलं पुन्हा ते स्मरण होतंय. ह्या भौतिक समज. पण ते कशामुळे भेटतंय? भगवंताच्या कृपेमुळे ते भेटतंय, ना की आपल्यामुळं. ती स्मरणशक्ती स्मृती. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, सर्वस्य चहाम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञान अपमोहंच. की काय? मी सर्वस्य चहाम, मी सगळ्यांच्या हृदयामध्ये काय जाणतो? हृदय सन्निविष्टो, हृदयामध्ये. आणि स्मृती, मी प्रत्येकाला स्मृती देतो आणि स्मृती देतो. वेदेशे सर्व अहम वेद, वेदांतकृत वेदही चाहम. माझं काम सगळं काही वेद निर्माण झालेलं आहे. ते ह्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, मी तुम्हाला स्मरण देण्याचं काम आणि स्मृती देण्याचं काम आहे. म्हणून आपण कधी मोठा हे करायचं ना, आईन्स्टाईन म्हणलं अरे माझे स्मरण लय शक्ती आहे. तर आपल्याला जे स्मरण होण्याचं कार्य कोण करतंय? भगवंत करतात. म्हणून ह्या न्यायाच्या द्वारे आपल्याला जी स्मृती झालेली आहे स्वप्नावस्थेमध्ये. बघा, एक राजा झोपू द्या आणि एक कुत्र झोपू द्या, दोघांमध्ये झोपण्याचा आनंद सारखाच आहे. ठीक आहे, झोपण्याचा दोघांना आनंद सारखाच आहे, पण दोघांच्या चेतनेमध्ये फरक आहे. कसा चेतनेचा फरक आहे? की राजाला त्याचं कर्तव्य कळतंय, पण कुत्र्याला आणि प्राण्याला त्याचं कर्तव्य कळत नाही. त्याला एकच कर्तव्य असतं त्याच्या स्मृतीमध्ये, सकाळी उठलं की आहार कुठं भेटायचा, निद्रा कुठं भेटन, मैथून कसं करायला भेटन, आणि जे जमा केले त्याचं रक्षण कसं करण. इनबिल्ट त्याच्यामध्ये ती गोष्ट टाकलेली आहे, पण मनुष्यामध्ये ती टाकलेली नाही आहे. म्हणून हे न्यायाच्या द्वारे आपल्याला भगवंताच्या कृपेनं त्याला म्हणतात की स्मरण करून देण्याचं काम आहे. कसं स्मरण करून देण्याचं काम ह्या न्यायाच्या द्वारे? की भगवंत आपल्याला, आता हे स्मृती होण्याचं कारण काय? ते म्हणतात की भौतिक जगामध्ये आपण झोपलं की विसरून जातो आणि जागलं की आपल्याला स्मरण होत आहे. तसंच मृत्यूच्या वेळेस आपलं सगळी स्मृती नष्ट होऊन जाते आणि जन्म झाल्यानंतर इनबिल्ट त्याला इंद्रिय भोगाच्या प्रती साहजिक त्याचं आकर्षण असतं. म्हणून मनुष्याला आपण बघा किती वेळा भक्तीचे प्रवचन ऐकतो, आपण वर्षानुवर्षे आपण प्रवचन ऐकतो, पण जी आपली सुप्त अवस्था आहे भगवंताच्या प्रती ती आकर्षित का होत नाही? कारण आपण भौतिक जगात जागे आहेत, पण आध्यात्मिकदृष्ट्या आपण झोपलेले होतो. आणि ह्या सुप्त उत्तिष्ठ न्यायामध्ये असं सांगितलं जात आहे की मनुष्याला त्याच्या जीवनाचं कर्तव्य काय, त्यानं काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, ते स्मरण करण्याच्या ऐवजी तो काय करतो? भगवंताबद्दल आणखीन स्मृती कशी येईल त्याच्याबद्दल तो दिवसभर दिनचर्या करतो. बघा, तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला किती लोकांना भगवंताचं स्मरण होतं?
उठल्या उठल्या आपल्याला एकच पळतं बघा, सगळे चिमण्या उठतात ना, त्या चाव 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 करतात. काय चाव चाव डिस्कशन त्यांचं, दाणे कुठे भेटतील, दाणे कुठे भेटतील, कुठं जायचं फिरायला, कुठं जायचं, ड्युटीला जायचं, ऑफिसला जायचं. त्या चिमण्याची भाषा वेगळी, आपली भाषा वेगळी. पण हे कळत नाही की अरे हे सगळे चाव दाण्याच्या मागं लागलेले, दाना पाण्याच्या मागं लागलेले आहेत आपण. मृत्यूच्या वेळेस एक दिवस नष्टच होणार आहे ना. मग आपल्याला हे वास्तविक शरीर कशाला भेटलंय याला आपण स्मरण करण्याच्या ऐवजी काय करतो, विस्मृती जातो. आणि ती विस्मृती कशामुळे येते, आचार्य त्याला 3 कारण सांगतात. एक म्हणजे ह्या जगाला शाश्वत काळ समजणे की बाबा मी खूप आणि दुसरं ते म्हणजे इंद्रियाच्या प्रती आसक्ती, आणि तिसरं भगवंताबद्दल रुची नसल्यामुळं विस्मृतीचे कारण सांगतात. कोणते 3 कारण? आसक्ती संसाराच्या प्रती, दुसरं मी खूप वर्ष जगणार आहे, सगळे मारणार आहेत पण मी मारणार नाही, सगळ्याला पोचून येणार आहे, मी जाणार नाही, आणि तिसरी गोष्ट कोणती, भगवंताबद्दल अज्ञान किंवा रुची नसणे, हे विस्मृतीचं कारण आहे. म्हणून आचार्य सांगतात की जसं एक लोचिंबक लोखंडाजवळ आणलं ते आकर्षित होते, पण त्या लोखंडाला गंज लागलेला असेल तर लोचिंबकाचं तुम्ही किती घेऊन जा ते आकर्षित होऊ शकत नाही. त्याच प्रकारे आपल्या हृदयामध्ये भगवंताच्या प्रती जो गंज जाडलेला आहे, भौतिक आसक्तीचा, संसाराचा किंवा अज्ञानाचा, तर ह्या सुसुप्ती जागृती जे न्याय, सुप्त उतिष्ठ जे न्यायानुसार ते म्हणतात की तुमची चेतना तुम्ही काय करा, जागृती करा, स्वप्न अवशेत राहू नका. म्हणून एक बंगाली भजन आहे, जीव जागो गौरा चांदे. अरे जीव जाग, कोणता जाग, की आपल्याला वास्तविक जीवनाचं ध्येय काय हे समजलं पाहिजे. म्हणून इथे ही विस्मृती किंवा मृत्यूच्या वेळेस आपल्याला ती स्मृती येणं गरजेचं आहे. म्हणून आचार्य याच्यामध्ये वर्णन करतात की मृत्यूच्या वेळेस ती स्मृतीचं 2 कारण वर्णन करतात. मृत्यूच्या वेळेस एक पहिलं कारण देतात की जेव्हा तुम्ही यमलोकात घेऊन जातात, तुम्हाला चांगला सुख वाईट त्या दोघांना तिथे जावं लागते. तिथे गेल्यानंतर लेखाजोख होतो आणि यमराज काय करतात, याच्या कर्मानुसार आणि त्याच्या पापानुसार त्याला ते दंड दिला जातं आणि पुढचं दिल्या जातं. तर इथे हे मला हे सगळं फिरून सांगण्याचा एकमेव उद्देश काय आहे की ह्या प्रवचनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, ग्रंथाच्या माध्यमातून, धामाच्या माध्यमातून जी सुप्त अवस्था आहे, उत्तिष्ठ उठ, आणि तुझी चेतना जे लोचिंबक आहे, त्या लोखंडावरला गंज आहे ते काढण्याचं काम कर. खेडेगावात तुम्ही कधी एक निरीक्षण केलं असेल, माझ्या घरी चूल चालायची, अजून बी चालते, गॅस खूप कमी आला आमच्या गावाकडे लीट, तर रात्री आई काय करायची, मुद्दाम 1-2 लाकडं जास्त पेटून ठेवायची. का बरं, सकाळपर्यंत तो आहार आपला याला विस्तू राहायला पाहिजे, राहायला पाहिजे. कधी कधी काय होतं, थंडीच्या दिवसात, पावसाळ्याच्या दिवसात तो विजून जातो. मग आई काय करायची, ती राख असते ना अशीच सारखायची आणि त्याच्यात एखादा विखारा विस्तू नाही का सापडायचा. मग ते सापडलं की एखादा पेपर घ्यायचा किंवा गवत घ्यायचं आणि त्याचा टाकायचं आणि त्या फूक मारू त्याला काय करायचं, पेटवायचं. आणि नंतर मग त्याचंच तर ती अग्नी पेटवण्यासाठी ते विखारा घेतला. तसंच या सुप्त उत्तिष्ठ न्यायामध्ये असं सांगितलेलं आहे की जीवात्मावर राख चढलेली आहे. जसं त्या लोखंडावर गंज चढलेला आहे, त्या गंज काढायचा असण्यासाठी काय करायला, कानच घेऊन घासावं लागेल. ती घासण्याची जी प्रोसिजर आहे ती कठीण आहे. आणि ही जी राख आहे त्या राखेवर काय करावं लागेल, फूक मारावं लागेल. जेवढे फूक मारल्या जाईन तेवढं काय होईल, ती अग्नी प्रज्वलित होऊन जाईल आणि मग ती अग्नी मोठ्या स्वरूपामध्ये येईल. त्याच प्रकारे ते म्हणतात की मनुष्य ह्या निद्रा अवस्थेमध्ये झोपलेला आहे आणि त्याला त्याची चेतना जागरण करण्यासाठी वारंवार फुफकार मारावं लागेल. आणि ती फुफकार कशी मारावं लागेल, म्हणजे तुम्ही बसल्याने तुमच्या डोक्यावर फूक मारायची का, नाही, ते म्हणजे तुमच्या चेतनेवर तुमचं वास्तविक स्वरूप काय आणि मी कोणत्या स्वरूपामध्ये राहतोय आणि मला कोणतं स्वरूप प्राप्त करायचंय, हे जोपर्यंत तुमचं स्वरूप तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुम्ही अध्यात्म राहून सुद्धा झोपलेले आहेत. लोक खूप वर्षांवर्ष इस्कॉनमध्ये आहेत, भक्तीमध्ये आहेत, खूप देवदेव करतात. मी म्हणजे इस्कॉन तर सोडा, बाहेर पण करणार आहेत, पण त्यांना हे कळत नाही की हे ज्या जगामध्ये राहतो हे जग नाही का टेम्पररी आहे. माझं वास्तविक ध्येय आहे किंवा माझी चेतना आहे भगवंताचे. भगवत धामात जाण्यासाठी असं नाही की चला आपल्याला कधी कधी जसं काही लहान मुलं असतात
औषध खात नसेल तर आई काय करते, त्याला चॉकलेटचा लेअर किंवा साखरेचा लेअर किंवा गुळाचा लेअर देते, ठीक आहे. आणि तो त्या लेअरमुळे काय करतो, चॉकलेट किंवा औषध खातो, म्हणजे त्या चॉकलेटच्या माध्यमातून ते औषध दिले जाते. तसंच आपल्याला सांगितलं, एक महामंत्र म्हटलं की भगवत धाम, एक महाप्रसाद खाल्ले की भगवत धाम, एकदा धामात जाऊन आले की भगवत धाम. तिथे काय खीरपुरी वाटल्या जाते काय? हां, याच्यासाठी दाखवलं जातं की तुम्हाला गाजर दाखवलं जात आहे की बा एवढं जर केलं तर एवढं भेटन, मी आणखीन किती केलं तर मला किती भेटन. मग त्याला काय म्हटलं जात आहे, वरतून लेअर जात आहे. पण जसं जसं तुम्ही अध्यात्मामध्ये येतात, वर्षानुवर्षी ग्रंथ वाचतात, भक्ताच्या संघात येतात, चांगले प्रवचन ऐकतात, तेव्हा कळतं अरे यानं तर लय स्टार्टिंगला ॲडव्हर्टाईज अशी भारी केली, हां एवढी भारी ॲडव्हर्टाईज केली, तेव्हाच माहीत असलं असतं मी आलोच नसतो. कधी कधी आम्हाला प्रश्न पडला ना, एक महामंत्र म्हटला ना भगवत प्राप्ती, बाकी काहीच करायचं नाही, बस तू जप बी करू नको, प्रसादच खा. भगवंत काही म्हणा, अरे वा निस्ता प्रसाद खाले तरी बघ, आणि म्हणून त्याचं नाव दिलं प्रसाद. या शब्दाचा अर्थ काय, प्रभू के साक्षात दर्शन, म्हणून त्याचं नाव ठेवलंय प्रसाद. ते तुम्हाला नाही बाबा, तुला ॲडव्हर्टाईज करून नाही का मॉलपर्यंत आणायचं, आणि मग तिथं वार्ड बॉय बसलेले असतात, सेल्समॅन बसलेले असतात, आणि मग सांगतात याची प्राईस किती आहे, काय काय बिल भरावं लागते, ती तयारी आहे का. मला एकानं म्हटलं, अहो आमच्या हृदयामध्ये कृष्ण कधी प्रगट होईल. म्हणलं कृष्ण प्रगट करायचे का. मग हो प्रभूजी करायचे. मला देवकीने पहिले 6 पुत्र गमावले होते, आहे का तयारी तुमची. हो महाराज काय म्हणतात तुम्ही असं. म्हटलं देवकीनं 6 बिल पहिले भरले, तेव्हा 7वा गर्भ बलराम जेले, 8वं कोणाला, गोकुळेमध्ये भगवंत, वृंदावनमध्ये मथुरेमध्ये भगवंत येण्याच्या पहिले शांतता होती का. नाही अजिबात. मग भगवंत येण्याच्या पहिले शांतता नव्हती, आणि भगवंत आल्यानंतर शांतता होती का. नाही. प्रलय येते, भूतवा भूतवा प्रलय येते त्या श्लोकामध्ये. म्हणजे तुम्ही भक्ती करा नका करू, भक्तीच्या पहिले आणि भक्तीच्या नंतर जीवनातल्या समस्या कमी होणार नाही. त्या समस्या येण्याचं कारण काय माहिती आहे का. जसं तुम्ही खवा खाल्ला, कधी खवा, तो खवा कसं म्हणतो, खालून आग लावल्या जाते आणि वरतून हलवतो, म्हणजे खालून पेटवल्या जाते, जेवढी आगने वरतून हलवलं जाते, म्हणजे वरतून हलवतं जेवढं आगने तेवढं पेटवल्यानंतर तो खवा बनतो. तसंच भगवंत आपल्या जीवनामध्ये दुःख टाकून काय करतात, खालून जीवनाची दुःखाची आग आणि वरतून भौतिक संसाराची आग हलवत राहतात. त्याच्यात याचं समजायचं आपल्याला काय बनतंय, आपला हलवा बनतोय, रबडी बनतीये. रबडी खायला लय बरं वाटतंय, पण ते रबडी बनण्याच्या पहिले काय प्रोसिजर आहे. तुम्ही जिलेबी खाल्ली का हो. जिलेबी किती रसाळ असते, पण ती जिलेबी जेव्हा साखरेच्या पाकात टाकण्याच्या पहिले तिला काय व्हावं लागतं माहिती आहे का. काय व्हावं लागतं, तेलामध्ये तळावं लागतं. तळल्यानंतर ती कुठं जाते, आणि पाकातून ते कुठं जाते, भगवंताच्या भोगामध्ये. कुठे जाते, भगवंताच्या भोगामध्ये. ती अशी जात नाही. राधागोविंद महाराज एक चांगलं उदाहरण देतात. ते जगन्नाथपुरीला गेले होते महाराज, जाता जाता त्यांनी खाज्याला पाहिलं. म्हणजे भगवान जगन्नाथजीला खाजा का आवडतो. ते म्हणे महाराज सांगत होते की खाजा पहिला खूप तळला, नंतर साकाच्या पाकात टाकला, तेव्हा भगवान जगन्नाथांनी त्याला खाजा खा जा. तसं महाराज म्हणतात कि भक्तों को भगवान जगन्नाथ जी कब खा जाते हैं, उसके पहिले उसको बहुत बेलना पड़ता है. म्हणजे पहिले खूप तळल्या जाते, जिलाबीसारखं खव्यासारखं हलवलं जातंय, तेव्हा भगवंत स्वीकार करतात. आपल्याला बिना हलविताच रबडी पाहिजे, बिना तळताच जिलाबी पाहिजे, कसं काय भेटल नाही. तर त्यासाठी जसं एकानं विचारलं होतं, दूध आहे, तुम्ही दूध बरेच पितात बरोबर, आणि जर तुम्ही दूध पिलं तर ते बिना साखरेचं दूध असेल तर तुम्ही पिऊ शकणार का. नाही. पण तुम्ही त्या दुधामध्ये साखर टाकली आणि टाकल्यानंतर पुन्हा प्यायला लागतं, गोड लागेल का, लागेल का. नाही. तुम्हाला ते दूध गोड करायचं असेल तर काय करावं लागेल, चमच्याने घेऊन हलवावं लागेल. जेवढं हलवलं जाईल तेवढं दूध काय होईल, गोड होईल. तसंच आपल्या जीवनातलं दूध गोड व्हायचं असेल, साखर टाकलेली असेल ना, हलवण्याची प्रोसिजर आहे ना ती सांभाळली पाहिजे. तुम्हाला लिंक लागते का. तुम्हाला नाही सुप्तून जागृतीचं न्याय याच्या संदर्भात काय सांगतो, पॉइंटवर येतोय की ते दूध हलवण्याची प्रोसिजर, ते दुःख देण्याचं कारण
आणि जे भगवान त्याच्याबद्दल विस्मृती आहे ना, त्याचं एकमेव कारण असं दिलं जातं आचार्य, की तुम्हाला ह्या जगातलं दुःख कळायला पाहिजे, इंद्रतुप्तची नाही का क्षणिक कळायला पाहिजे, आणि याच्यातून कळायला पाहिजे की दुःख बाबा हे ह्या जगामध्ये एवढा मी प्रयत्न करतोय, मला सुख भेटण्याच्या ऐवजी काय भेटतंय, दुःखच भेटतंय. आणि मग जेव्हा तुमच्या जीवनात दुःख आले की तुम्हाला हे उदाहरण आठवले पाहिजे, कोणते, दुधाचं. असं समजायचं दूध गोड होतंय, हलवलं जातंय ना, मग कोणी परिवारातले भांडण करते, कोणी ऑफिसमधला बॉस करेल, कोणी शारीरिक असेल, कोणाचं आर्थिक असेल, तर समजायचं भगवंताला दूध नाही का काय जातंय, हलवल्या जातंय. जिलाबी काय होती, तळल्या जाते. खवा बनवलं जातंय, ते भोग लागणार आहे. पण भोग लागण्याच्या पहिले ह्या म्हणा प्रभूजी प्रवचनामध्ये खूप चांगलं हो, पण जेव्हा बित्ती ना तेव्हा कळेल. तर ह्या दुःखातून जेव्हा तो वैतागून जातो आणि आता त्याला दुसरा चारा नसतो, तेव्हा त्याने नाही का काय केलं पाहिजे, ह्या न्यायशास्त्राचा आधार घेतला पाहिजे. त्याला म्हणतात सुप्त उत्तिष्ठ न्याय. आणि ह्या न्यायाच्या द्वारे समजलं पाहिजे की बाबा मी एवढं दुःख भेटतोय, दुःखाचं माझं कारण काय, आणि इथं मी का आलोय, मला सुख कुठं भेटेल आणि कसं भेटेल, आणि त्यासाठी मला काय करावं लागेल, हे जेव्हा प्रश्न पडला जातं, तर हळूहळू तुमच्या चैतन्यावरली जी राख साचलेली आहे, म्हणून चैतन्य महाप्रभू सांगितलेलं पहिला श्लोक आहे शिक्षाष्टकमचा, चेतो दर्पण मार्जन भवा महादावाग्निंग. काय सांगितलं, चेतो दर्पण. ज्याप्रमाणे आरसा असतो, तुम्ही आरशाच्या समोर जर धूळ असलेली असेल तर तुम्ही किती पाहण्याचा प्रयत्न करा, नाही दिसणार. पण तुम्हाला तुमचं प्रतिबिंब पाहायचं असेल तर तुम्हाला काय करावं, त्याची धूळ काढावं लागेल. जसे धूळ काढलं जातं तर तुमचं प्रतिबिंब काय होईल, दिसेल. त्याच प्रकारे आपल्या चेतनेवर एवढी धूळ साचलेली आहे की आपलं वास्तविक स्वरूप आपल्याला कळत नाही, भगवंत आपल्याला दिसत नाही. तर चेतो दर्पण मार्जन भव महादावाग्नी. भव दावाग्नी म्हणजे काय, या संसाराला दावाग्नी म्हटलेले. आणि ती दुःखाची मी जी कारण दिली ना, जिलाबी, खवा किंवा दूध, ती दावाग्नी नाही का आपल्याला काय करते, फायर अप करते, भव. म्हणून इथे आचार्य सांगतात आपल्याला की प्रत्येक व्यक्तीनं ह्या सुसुप्ती जागृतीमध्ये काय केलं पाहिजे. याच्यामध्ये कठोपनिषदमध्ये सांगितलं जात आहे की ह्या जागृतीला केलं पाहिजे. कठोपनिषदमध्ये एक सांगितलं झालं, उत्तिष्ठ जागृत प्राप्ते वरेण्य बोधा. जीवात्मा झोपण्याचं सोंग करू नको. उत्तिष्ठ, उत्तिष्ठ म्हणजे ज्या क्षणाला तुला भगवंताबद्दल कळालं आहे त्या दिवसापासूनच भगवंताला तू कनेक्ट कर. जसं तुमच्या इथं लाईट बंद असेल, अंधारामध्ये तुम्हाला भीती वाटत असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल, लगेच पॉवर हाऊसला लाईटला काय करावं लागेल, कनेक्ट केलं तर उजेड होऊन जाईल ना. तर त्याच वेळेस ते म्हणतात की ज्ञानरूपी जर ज्ञान तुम्हाला कळालं, त्या दिवशी तुमच्या जीवनातला अंधकार होऊन भौतिक जीवनाची वास्तविक स्थिती कळून तुम्ही भगवंताला कनेक्ट करू शकतात. म्हणून ते म्हणतात उत्तिष्ठ जागृत प्राप्ते वरेण्य बोधा. म्हणजे अरे बोध घे. की बोध काय घ्यायचा, की जन्माच्या पहिले माझा कोणाशी संबंध नव्हता, जन्म झाल्यानंतर हे माझी बायको, हा माझा नवरा, हे माझी मुलं, हे आई वडील, बहीण भावंड, हे नाते गोते, 60-70 वर्षानंतर यांचा माझा संबंध राहणार का, नाही. ज्या जगाला मी माझं सर्व काही मानतो ते जग माझं आहे का, आहे का, किती लोकांचं जग. बघा लग्नामध्ये लय भारी लोक असतात, लग्नामध्ये पुढे लोक नसतात आणि अंत्यविधीला मागं राहतात. अंत्यविधीला म्हणतात तू पहिले जा, आणि वराडीला म्हणतात आम्ही नाचतो. तर ह्या जगातलं वास्तविक स्थिती आपल्याला कळायला पाहिजे. आताच मला येतात आम्ही तेच उदाहरण आठवत होतो की लोक आता फुल धामांमध्ये नाचतायत. हळद का लावतात लग्नाच्या पहिले, लोक जखम झाले हळद लावतात ना, मग जखम होण्याच्या पहिले हळद लावल्या जाते म्हणून हे लग्नाचं कार्य केलं जाते. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की ह्या जगातलं जे उत्तिष्ठ वरान्य बोधा, पण ते कसं आहे, सुरस्य धार अनिश्चित दुरत्ते दुराज्ञान पुस्तक कवयो. ते म्हणतात की जे आध्यात्मिक रस्ता चालणार आहे तो खूप कठीण आहे, पण तो धारा कशी आहे, सुरस्य. जसं नग्न तलवार असेल, त्या नग्न तलवार चालणं सोपं आहे का, थोडंसं इकडे तिकडे झालं तर आपलं शरीर काय होऊ शकतं, कापल्या जाऊ शकतं.
तेच म्हणतात भौतिक संसारामध्ये तुम्ही भगवंत सोडून इकडे तिकडे प्रयत्न करतात ना, तर तुमच्या जीवनाला तुम्ही काय करतात, नष्ट करतात. कठोपनिषद म्हणते, मुद्दाम श्लोक आणलाय तो, की तुम्ही तुमच्या जीवनाशी खेळू नका. म्हणून इथे एवढे प्रवचन होतात. तर आपल्या लोकांनी नाही का जप गेला पाहिजे, ती जागृत करण्याचं चेतवतं. धूळ माटवणं म्हणजे काय, की आपल्या चेतनेवर धूळ उचवणं. आणि ती धूळ कशी काढल्या जाते, जसे रूम आता झाडू मारला धूळ निघाले ना, तसंच चेतनारूपी धूळ काढायची असेल तर काय करावं लागेल, हरे कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जेव्हा हे तुम्ही महामंत्राचा जप करता, बरं महामंत्राचा जप करून चालेल का, ज्याच्याकडे जायचं त्याची माहिती तर पाहिजे ना. मग ती माहिती कुठं भेटेल, तर ग्रंथाचं वाचन. आणि मग ते कुठं राहतात, तर धामाचं दर्शन. आणि हे कुठे भेटते नाही, हे भगवंत कुठं भेटेल, तो हे जो भक्त समाज आहे तिथे भेटेल. म्हणून सुप्त उचित न्यायामध्ये 2 प्रकार येतात. ते म्हणतात 2 प्रकार एक सांगतात, एक म्हणजे भौतिक अवस्था आणि दुसरी म्हणजे आध्यात्मिक अवस्था. ह्या न्यायानुसार ते म्हणतात की भौतिक अवस्था असते ह्या न्यायानुसार, तरी त्याला कळालं तरी त्याच्या हृदयामध्ये किंवा त्याच्या चेतनेमध्ये फरक पडत नाही. आणि आचार्य त्याचं उदाहरण देतात धृतराष्ट्राचं. धृतराष्ट्राने साक्षात ऑनलाईन पहिलं दूरदर्शन TV चॅनल चालू झालं होतं, माहिती आहे. दूरदर्शनचं नाव काय पडलं, कारण की हस्तिनापूरमध्ये जिथं कुरुक्षेत्र युद्ध होतं आणि ते लाईव्ह कोण सांगत होतं, संजय कुठं सांगत होता, म्हणून त्याचं नाव पडलं दूरदर्शन. दूरदर्शन या शब्दाचा अर्थ सार्वभौमप्रभू सांगतात की जर तुम्ही तत्वाचं दर्शन घेतलं तर तुम्हाला भगवत दर्शन होईल. काय तत्वदर्शन, तत्वदर्शन म्हणजे काय, ज्ञानाचं दर्शन घेतलं तर भगवत दर्शन होईल, बिना ज्ञानाचं दर्शन होऊ शकत नाही. तर ह्या धृतराष्ट्राने पहिल्यांदा फ्रेश गीता ऐकली, पण गीता ऐकून काय झालं, तो जागृत अवस्थेत आला नाही. तो कोणत्या अवस्थेत राहिला, सुसुप्त अवस्थेमध्येच राहिला. त्याच्यावर कोणताही फरक पडला नाही, कारण त्याचं आवरण, त्याची राख आहे ना, राख नव्हती, मातीच पडलेली होती त्याच्यावर. आणि कोणती राख पडली होती, तो भगवंताला साधारण मनुष्य समजायचा. दुसरं त्याचं कारण कोणाचं होतं, मुलाच्या प्रती त्याची आसक्ती खूप होती. आणि तिसरी गोष्ट मी जे सांगितलं, वर्णन केलं होतं, त्याला असं वाटत होतं की आपल्याला कायमस्वरूपी या सृष्टीमध्ये राहायचं. म्हणून त्या भौतिक अवस्थेमुळं धृतराष्ट्राची सुप्ती अवस्था जागृतीकडे गेली नाही, म्हणून त्याच्यावर फरक पडला नाही. पण जे आध्यात्मिक स्पार्क असतात, स्पार्क म्हणजे काय, तुम्ही पेट्रोल पंपच्या बाजूला गेले आणि थोडा स्पार्क उडावला तर काय होतंय, भडका उठतो. तसंच जो आध्यात्मिक चेतनेमध्ये विकसित आल्यानंतर तो कळतो की अरे नाही, माझा भगवंताचा संबंध स्थापित झाला पाहिजे. तुम्हाला पहिल्या काळामध्ये रेडिओ असायचं माहिती आहे का, ते दूरदर्शनचा अँटिना. तर कोणाला TV पाहिजे असेल, मला आठवतं आहे चांगलं, आम्हाला आलेपलाईला मालिका पाहिजे असेल तर तो TV काय करा, 10 वेळा त्या अँटिनाकडे पाठवतो, इकडं फिरो तिकडं फिरो, ती वायर इकडून फिरो, कधी आलं का रे, आलं का, ते म्हणजे आलं, अर्ध दिसलं, अर्धा नाही. मग त्या अँटिना फिरण्यातच जायचं सगळं वेळ. चंद्रकांता असो, आलेफलाईला असो, 4 वाजता अजून काही वेगवेगळे पिक्चर असायचे त्यावेळेस, म्हणजे ते पाहण्यासाठी. किंवा तुम्ही ते रेडिओ पाहिला असेल, खरखर होतो. ते काय करतात, फ्रिक्वेन्सी मॅच करतात. फ्रिक्वेन्सी मॅच झाले की रेडिओचे गाणे चांगले लागतात, फ्रिक्वेन्सी ऑन चांगलं झालं तर दूरदर्शनची चलचित्र चांगले. तसंच म्हणले आपली फ्रिक्वेन्सी मॅच होत नाही भगवंताशी. का बरं, की भौतिक जगाचं एवढी फ्रिक्वेन्सी आपल्या डोक्यामध्ये फिरलेली आहे. आमच्यासारखे किती प्रवचन देतात, आमचे यज्ञपती प्रभू पॉईंट टू पॉईंट करून प्रवचन देतात, किंवा आणखीन प्रभूजी कोणी पॉईंट टू पॉईंट प्रवचन देतात, आपले अनंतवीर्य कृष्ण प्रभू. पण आपलं फ्रिक्वेन्सी मॅच होतच नाही. म्हणतात ठीक आहे चांगलं, मग आजले छान प्रवचन झालं, पण छान झालं, तुला काय घेतलं, तू काय फरक. मला कधी कधी आजचं प्रवचन त्यांना ऐकाय पाहिजे होतं, त्याला लय गरजेचं होतं. अरे नाही, प्रवचन त्याच्यासाठी नाही आहे, ते प्रवचन आपल्यासाठी. आणि ते कशासाठी आहे, इथे येऊन आम्हाला काही वेळ घालायचा नाही, तर इथे येऊन येण्याचं कारण काय, की तुमच्या फ्रिक्वेन्सी ज्या भौतिक संसारात अटकले ना, गुरगुर करतात, एकच माळा करू का नको करू, उद्या करू का परवा करू, नोटाचं बंडल दिलं की लगेच मोजतील. आणि माळा दिला उद्या करू ना प्रभूजीला, काही टेन्शन नाही, देवाला टेन्शन नाही, मला टेन्शन नाही. बघ ना, रात्री 12 वाजता द्या, थुकाला मोठं वाजतात. म्हणजे नोटा मोजायला तुम्हाला इंटरेस्ट आहे, पण माळा जप करायला जीवावर जाते. तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुमची TV
त्या भौतिक संसारामध्ये एवढी झाली की त्या नोट्याच्या बंडलकडे लगेच मोजायला जाते, पण आध्यात्मिक फ्रिक्वेन्सी मॅच होत नाही म्हणून तुम्ही काय करता, त्याला पोस्टपॉन्ड करतायत. आणि ती हळूहळू कशी होईल, आध्यात्मिक दृष्टातून आचार्य सांगतात की मनुष्याने काय केलं पाहिजे, ती कशाच्या माध्यमातून जागृत होईल. आता तुम्हाला जर ऐकायचं असेल, जागृत करायचं असेल, तर काही प्लग आहे का लावलं की बल्ब पेटला की लावलं नाही. ते म्हणतात कर्णाद्वारे तुमची चेतना जागृत होते. म्हणून आध्यात्मिक जीवनाची पहिली स्टेप सांगितलेली आहे, श्रवणम, कीर्तन, विष्णू स्मरणम. म्हणजे ती चेतना जागरूक करण्यासाठी पहिल्या 2 स्टेप दिलेल्या आहेत. कोणत्या? श्रवणम, कीर्तनम म्हणजे जप करणं, आणि नंतर विष्णू स्मरण. आणि विष्णू स्मरणाच्या पहिले काय होईल, तुम्हाला विष्णू स्मरण करायचं ना, कीर्तन करावं लागेल. आणि कीर्तन चांगलं करायचं असेल तर काय करावं लागेल, श्रवण करावं लागेल. तुमचं श्रवण कच्चं राहिलं की तुमचं कीर्तन कच्चं होईल, आणि कीर्तन कच्चं झालं की स्मरण कच्चं. पण तुमचं स्मरण चांगलं करायचं असेल तर तुम्हाला कीर्तन करावं लागेल. काल शिक्षाष्टपूर्व एक वाक्य खूप सांगितलंय, भगवान को सबको याद करना है, लेकिन उसको याद करने के लिए हमें याद करना पडेगा. कालचं स्टेटमेंट आहे. मी जेव्हा ते वाचलं आणि मी पहिल्यांदा ते फोटो काढून ठेवलं. म्हणजे तुम्ही ज्याच्याबद्दल तुम्हाला आठवण करायची ना, तर त्याच्याबद्दल सारखं वारंवार करावं लागेल. जसं तुमच्या मुलाचं जर प्रेम असेल, तो कुठे असू द्या, तुम्ही त्याचं स्मरण करता का नाही, का अटॅचमेंट आहे, त्याचं स्मरण करतात. आणि कीर्तन करतात, माझ्या चिंट्या जेवला का, झोपला का, किंवा माझे सोनू बाबू अजून काय काय वापरतात माहीत नाही, हे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड किंवा त्याचे फोटो. म्हणजे या जगामध्ये आपली फ्रिक्वेन्सी एवढी अटकलेली आहे त्याच्यामध्ये की तिथंच फिरती गुरु. आणि प्रवचनामध्ये आम्ही किती पॉईंट सांगू द्या, आपल्याला कधी मॅचच होत नाही. त्याचं कारण असं आहे की स्मरण न होण्याचे कारण 2 गोष्टी विकनेस आहेत आपल्या. त्या कोणत्या? श्रवण आणि कीर्तन. म्हणून आचार्य म्हणतात आध्यात्मिक चेतना जागृत करायची असेल तर प्रत्येकाने श्रवण केलं पाहिजे. आणि ते केलं तर त्याच्यामध्ये 3 उदाहरण देतात. ते म्हणतात कसं, याच्यामध्ये जागृती अवस्थेमध्ये किंवा अध्यात्मामध्ये गजेंद्र पहिल्या जन्मामध्ये त्याने खूप प्रॅक्टिस केली, पण केल्यानंतर तो काय झाला, अगस्त्य ऋषीच्या शापामुळं हाती झाल्यानंतर त्याला लगेच आठवलं नाही आठवलं. तो आपल्या पत्नीसोबत चित्रकूट पर्वतावर, मुलं बाळं परिवार, तो राजा असायचा. जेव्हा तो रस्त्यानं चालायचा त्याच्या तोंडातून मधाचं नाही का धारा व्हायच्या, सगळे प्राणी त्याला घाबरून जायचे. तो एवढा रुबाबावून चालायचा आणि सगळे त्याचं गुणगान करायचे. पण चालत असताना पत्नी, मुलं बाळे, राजा, प्रजा, सैनिक सगळे चालत असताना तो कुठे गेला, तलावामध्ये पाणी पिलं, आपल्या मुलांना पाणी पाजलं, सगळ्या फवारे मारत सुटला. एन्जॉयच्या मूडमध्ये होता, पिकनिकच्या मूड, सापुतारा, लग्नाला, वेडिंगला सगळे तिकडं फोटो काढ, सेल्फी काढ. पण तिथे काय केलं, प्रकृतीनं बघितलं, भाऊ तुले सेल्फी पॉईंट काढतो, ये बाळा थोडं 5 मिनिटं आतमध्ये ये. आणि मग त्यावेळेस मगरानं काय केलं, ग्राह्य, तिथे एक शब्द वापरतात सुखदेव गोस्वामी, ग्राह्य म्हणजे काय, मगरीला ग्राह्य म्हणतात. ती असे जखडून पकडते. आता तुम्ही म्हणतात मगरीनं ग्रहाला पकडलं तर आपल्याला पण ग्रह म्हटलं जाते, म्हणून त्याचं नाव पडलं ग्रहस्थ. ग्रहस्थाला काय केलं, जखडून धरलंय. आणि त्या जखडल्यामध्ये आपल्याला वाटतं खाजरी, ते अरे पकडलं ना, बायकोनं पकडलंय, मुलानं पकडलंय, नवऱ्यानं पकडलं, आई वडिलांनं पकडलंय. आणि मग हळूहळू त्या दोघांमध्ये युद्ध किती वर्ष चाललं, 1000 वर्षे स्वर्गात. आणि सगळे देवी देवता तमाशा बघत होते, एक सुद्धा मध्ये देणार नाही आलं. आणि हा हत्ती जमिनीवरचा प्राणी, आणि मगर कशातला प्राणी होता, पाण्यात राहून त्याला शक्ती आली, कारण त्याचं ते स्थान होतं आणि ह्याचं स्थान नव्हतं. तर हे स्थान कोणाचं आहे, आपण जे जगतोय ते स्थान कोणाचं आहे, माया देवीचं आहे. इथे ताकद कोणाची असणार आहे, आणि आपण इथं प्रयत्न करतो बाहेर निघण्याचा, निघेल का. मग त्यावेळेस काय झालं, ते युद्ध किती वर्ष झाले, 1000 वर्षे. पण त्या युद्धामध्ये एक गोष्ट झाली, गजेंद्राला सगळ्यात भयंकर यातना देण्यात आल्या. एवढ्या वेदना देण्यात आल्या, त्यावेळेस आठवलं की आता जिलाबी लय फ्राय होत चाललेली आहे, आणि ह्या जिलाबीतून बाहेर काढण्याचा दुसरा कोणता मार्ग नाही. आणि मग तिथे सुखदेव गोस्वामी पहिला श्लोक म्हणतात,
प्रागजन्मी शिक्षाने, मागच्या जन्मात त्यांनी जी प्रॅक्टिस केली ते स्मरण झालं आणि नंतर गजेंद्रने ज्या प्रार्थना केल्या तिथे त्यांची काय झालं, स्पार्क झाला. कोणाचा? प्रार्थनेचा, मागच्या जन्माचा. पण इंद्रियतृप्तीमुळं, भौतिक संसारामुळे आणि त्या ऐश्वर्यामुळं तो काय झाला, सगळं विसरून गेला होता. भगवंताच्या जीवनात त्यांनी काय पाठवलं? दुःख पाठवलं, संकट पाठवले, समस्या पाठवले. आणि तिथे न्यायसूत्र काम करतं. कोणता? सुप्त उस्तिस्त न्याय. की अरे बाबा, सुप्त अवस्थेत उठ आता आणि आता काय कर, तुम्ही स्मरण करा. आणि मग गजेंद्रानं काय केलं? प्रार्थना केल्या. आणि मग प्रार्थना केल्यानंतर भगवंताने त्यांचा उद्धार केला. असाच नाही केला, त्या उद्धार करण्याच्या पहिले काय केलं? आचार्य तिथे श्रीधर आपले श्री वैष्णव एवढं सुंदर सांगतात की भगवंतानं पहिले गजेंद्राचा उद्धार करायच्या ऐवजी मगरीचा का उद्धार केला? कारण त्या मगरीनं गजेंद्राचे चरण कपल पकडले होते म्हणून भगवंतानं म्हटले की याचा पहिला उद्धार, नंतर गजेंद्राचा. आणि गजेंद्राला उद्धार केल्यानंतर घेऊन गेले. हे का झालं? त्यांनी भौतिक संसारामधला त्याचा स्पार्क, राग ढाकलेली होती. पण त्या दुःखामुळं, त्या समस्यामुळं ती ढाकलेली राग बाहेर निघाली, प्रज्वलित झाली आणि भगवत धामात निघून गेलेले. तसं आपल्या जीवनामध्ये असं समजायचं, कधी दुःख समस्या आले तर भगवंत काय करतात? आपली राग हटवतात. आपली जिलेबी काय करतात? फ्राय करतात. खवा बनतोय, खवा खायला आवडतो ना सगळ्याला. गुलाबजाम त्याची बनत नाहीत किंवा पेढा बनत नाही. आपण कुठं गेलं, पहिला पेढा तू खाय. अरे पण ते पेढा खाण्याच्या पहिले त्या पेढ्याला कधी विचारलं, भाऊ तू कोण्या फेसमधून आला? आपण म्हणतो तोंडात भरायच्या. अरे हो तोंडात भरतो, पण त्यांनी किती फेस केलं विचारलं. तर त्याच प्रकारे आपल्याला इथं शिकायचं. आणि म्हणून दुसरं उदाहरण आहे प्रागजन्मेचं. एक आहे जड भरत महाराजांचं, की त्यांचं मागच्या जेव्हा भक्तीत होते भरपूर, भावस्तारा गेले, पण थोडा भौतिक जगाचा काय झालं, राग त्यांच्यावर टाकली. कोणी तिथं प्रपात उदाहरण तात्पर्यामध्ये देतात की जर जड भरत महाराजांच्या जीवनात भक्त असले असते ना, म्हटले असते भरत महाराज हरणाच्या मागं नका लागू तुम्ही, तर ते वाचले असते. पण तिथं कोणी भक्ताचा संग नसल्यामुळं त्याने काय झालं, त्या हरणाचं स्मरण केलं. म्हणजे सगळं सोडून आले, ते भक्ती करू लागले, पण हरणाच्या नादापायी पुढचा जन्म काय झाला, हरणाचा झाला. पण एक गोष्ट होती त्यांची, काय स्पार्क होता, स्मरण होतं. ते स्मरण कशामुळे होतं? कारण मागच्या जन्मात त्याने काय केलं होतं, कीर्तन केलं होतं. आणि कीर्तन करण्याच्या पहिले त्याने कोणाकोण श्रवण केलं होतं? जड भरत महाराजांनी. आपले जे पिता आहेत ऋषभ देवाकोण त्याने ऐकलं होतं. आणि मग हरणाच्या जन्मात त्यांचं स्मरण राहिलं. आणि मग त्यांनी पाहिलं ह्या तीन गोष्टीत आहेत. पुढचा जो जन्म भेटला ना, कोणता? जड भरताचा. त्याने पाहिलं आता भौतिक संसाराचा लेअर माझ्या डोक्यावर चढायला नको, म्हणून ती कसे झाले, जड झाले, म्हणजे मंद बुद्धीचे झाले आणि येड्यासारखं राहू लागले. कसे येड्या राहू लागले की घरातले कोणाशी घेणे देणं नाही, कोणाशी संबंध ना, समाजाशी. ते उलट सूचीमध्ये काय करायचं, आपण वॉशरूमला गेले आंघोळ करायचोत ना, तर हे काय करायचं, पहिले आंघोळ करायचे नंतर वॉशरूमला जायचे. जिथं बसायचं ना तिथं बसायचे. का बरं? कारण जिथं घाण जागा बसलं तर कोणीच येत जवळ ते असं नाही असं. म्हणून एक वंशीबद्ध बाबाजी आहेत व्हायचे, मायापूरला असायचे. तर ते नेहमी टॉयलेट, जिथं लोक टॉयलेट करतात तिथं बसायचे. त्यांना विचारलं तुम्ही का बरं टॉयलेटला तिथं बसलेले? ते म्हणले मी चांगल्या ठिकाणी बसलोत ना, हे भौतिकवादी लोक येऊन माझी काय करतात, चेतनांना दूषित करतात. काय करतात? मी ज्या चांगल्या ठिकाणी असतो त्या चांगल्या ठिकाणी असल्यामुळं सगळे भौतिकवादी येऊन भेटून माझी चेतना दूषित करतात. मी घाण जागेवर बसल्यामुळं हे भौतिकवादी लोक माझ्याजवळ कोणीच येत नाहीत. आणि भौतिकवादी लोक कोणी येत नसल्यामुळं घाण जाग्यामध्ये सुद्धा मला काय करता येते, भगवंताचं स्मरण करता येते. म्हणून ते काय करायचे, ते म्हणले की अरे हे तर घाण टेम्पररी आहे, पण जी मनावर चेतनेवर घाण आहे ना, ती खूप सगळ्यात डेंजर आहे. म्हणून इथे आचार्य आपल्याला वर्णन करतात की जी अवस्था आहे ती अवस्था काय करावं आपल्याला श्रवणाच्या माध्यमातून. म्हणून आचार्य सांगतात इथं की जशी तुमची आसक्ती असेल तसा तुमचा पुढचा देह असेल. एक स्टेटमेंट भारी त्याने दिली, जशी तुमची आसक्ती असेल पुढचा तुमचा देह. तुम्ही ह्या जन्मात जर जागृती नाही केली, सुप्त अवस्थेमधून तुम्ही सुप्त अवस्थेमधून उठले नाही, तर पुढचा जन्म तुम्ही भक्तीत राहून सुद्धा भरत महाराज ते जाऊन पुन्हा हरिण बनलेच ना, तर आपण हरिण बनायला काय वेळ लागणार आहे. म्हणून आचार्य सांगतात की बाबा
तुम्हाला पुढचा ध्येय कसा करायचा तुम्ही ठरवा. आणि 3 सांगतात, सुसुप्ती, स्वप्न आणि जागृती. जागृती म्हणजे आता उठा आणि भगवंताचं नाव घ्या. म्हणून नवगेंद्र स्वामी महाराज आहेत, त्यांचं एक अलाराम असायचं, जीव जागो गौरा चांदे बोलिता. मायामध्ये कशाला झोपलास, उठ. आणि उठून काय कर, भगवंताच्या नावाचा जप कर. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे राम 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 हरे. आणि म्हणून हे सत्संग, कीर्तन, प्रवचन याचं एकमेव कारण असं आहे की आपली सुप्त अवस्थेतून उठा आणि भगवंताची जी फ्रिक्वेन्सी आपली बिघडलेली आहे ती कनेक्ट करा आणि आपली चेतना भगवंताची. आणि त्यासाठी 3 गोष्टी सांगितल्या. कोणत्या? श्रवण चांगलं राहिलं, नेहमी प्रवचन ऐका, एकच आठवड्यातलं ऐकू नका. यूट्यूबवर लागन तेवढे प्रवचन आहेत. गौराम प्रो आहेत, शिक्षाष्टकम प्रो आहेत, राधेश्याम प्रो आहेत, राधा गोविंद महाराज आहेत. ज्यांचं तुम्हाला ऑथेंटिक प्रवचन वाटते ते ऐका. दुसरं कीर्तन करा. कीर्तन म्हणजे काय? जप करा. नाही तर वर्षानुवर्षी येतात सत्संगाला आणि तुम्ही हे करीत नसेल ना, तर तुमचं केवळ मनोरंजन होतंय, तुम्हाला पुण्य प्राप्त होईल, नॉलेज वाढ होईल, भगवंत भेटतीलच असं नाही, हे सगळा अनुभव. आणि तिसरं स्मरण होईल आणि त्या स्मरणानुसार तुमचा पुढचा गंतव्य असणार आहे हे आपल्याला ठरवलं पाहिजे. असा हा सुप्त उद्दिष्ट न्यायाचं वर्णन केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा.